आपण श्वास घेतो पण त्याची जाणीवही होत नाही, तो आपोआप सुरू असतो. संत सांगतात, जसं श्वासाशिवाय जीवन नाही तसंच विठ्ठल नामाशिवाय आमचं जीवन नाही. भक्तीची ही अगदी सहज अवस्था. नाम हे नुसतं ओठातून निघत नाही, तर ते आमच्या श्वासात उतरतं. आणि म्हणूनच ते श्वासात उतरलेलं नाम जेव्हा शब्दातून प्रकट होतं, तेव्हा दास म्हणे कैसा नाटकी हा देव. खरं तर ही ओळ प्रथम दर्शनी ऐकली की आपल्याला आश्चर्य वाटतं. आणि देवाला नाटकी का म्हणायचं? नाटकी हा शब्द उपहासाचा नाही, तर इथे तो प्रेमाचा आहे. कितीतरी रूपं घेतो विठ्ठल भक्तासाठी. पुंडलिकासाठी विटेवर उभा राहतो, नामदेवाबरोबर जेवतो, जनाबाईबरोबर दळण दळतो, चोखा मेळाला कवटाळतो, अर्जुनाचा सारथी होतो, सुदाम्याचा मित्र होतो. काय नाटकी आहे हा देव. किती भूमिका करतो भक्तासाठी. भक्तीचा अंतिम टप्पा म्हणजे हा जीवभाव. देव आणि भक्त याच्यातलं अंतर संपतं आणि भक्ताचं प्रेम हे इतकं एकरूप होतं की त्याचा जीव पांडुरंगमय होऊन जातो. असंच पांडुरंगमय करणारी एक रचना आपल्यासमोर मांडतायत प्राची कोकिळ. श्वास पांडुरंग पांडुरंग झाला माझा. पांडुरंग नामी लागला से ध्यास. पांडुरंग नामी लागला से ध्यास.
श्वास पांडुरंग श्वास पांडुरंग पांडुरंग झाला माझा पांडुरंग नामी लागला से ध्यास पांडुरंग नामी लागला से ध्यास श्वास पांडुरंग श्वास पांडुरंग